पंजाबचे राज्यपाल श्री VP सिंह बदनोर जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री सोम प्रकाश जी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वेत मलिक जी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, शहीदांचे कुटुंबीय, बंधू आणि भगिनीनो, पंजाबच्या वीरभूमीला, जालियनवाला बागच्या पवित्र मातीला माझे अनेक अनेक प्रणाम. भारत मातेच्या पुत्रांनाही नमन, ज्यांच्या हृदयात धगधगती स्वातंत्र्याची ज्वाला विझवण्यासाठी अमानुषपणाच्या साऱ्या मर्यादा पार करण्यात आला. ते निरागस बालक बालिका, त्या भगिनी, ते बंधू, ज्यांची स्वप्न आजही जालियनवाला बागेच्या भिंतीवरच्या गोळ्यांच्या निशाणींमध्ये दिसतात. ती शहीदांची विहीर, ज्यात अगणित माता बहिणींची ममता हिरावली गेली, त्यांचं जीवनही हिरावून गेलं, त्यांची स्वप्न चिरडली गेली, त्या सर्वांचं आज आपण स्मरण करत आहोत. बंधूंनो आणि भगिनीनो, जालियनवाला बाग ते स्थान आहे ज्याने सरदार उधम सिंह, सरदार भगत सिंह यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारक, बलिदान देणाऱ्या सेनानींना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची प्रेरणा दिली. 13 एप्रिल 1919 ती 10 मिनिटं आपल्या स्वातंत्र्य लढ्याची ती सत्यगाथा, चिरगाथा बनली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकत आहोत. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात जालियनवाला बाग स्मारकाचं आधुनिक रूप आपल्या देशाला मिळणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा प्रेरणादायी क्षण आहे. माझं सौभाग्य आहे की मला अनेकदा जालियनवाला बागेच्या या पवित्र भूमीत येण्याचं, इथली पवित्र माती कपाळाला लावण्याचं सौभाग्य मिळालं आहे. नूतनीकरणाचं आज जे काम झालं आहे त्याने बलिदानाच्या अमर गाथा आणखी जिवंत केल्या आहेत. इथे जी वेगवेगळी दालनं बनवली आहेत, भिंतींमध्ये हुतात्म्यांची चित्र कोरली आहेत, शहीद उधम सिंहजी यांचा पुतळा आहे, हे सगळंच आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातं. जालियनवाला बाग नरसंहाराच्या आधी या स्थानावर पवित्र बैसाखीची जत्रा भरत असे. याच दिवशी गुरु गोविंद सिंहजी यांनी सरबत दा भला या भावनेसह खालसा पंथाची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात जालियनवाला बागेचे नवस्वरूप देशवासियांना या पवित्र स्थानाच्या इतिहासाबाबत, त्याच्या भूतकाळाबाबत खूप काही जाणून घेण्यासाठी प्रेरित करेल.
हे स्थान नव्या पिढीला सतत आठवण करून देईल की आपला स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता. इथवर पोहोचण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय काय केलं, किती त्याग, किती बलिदान, अखंड संघर्ष. राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य काय असायला हवं, आपल्या प्रत्येक कामात कसं देशाला सर्वोच्च ठेवायला हवं, याची ही प्रेरणा नव्या ऊर्जेसह या स्थानामुळे आपल्याला मिळेल. मित्रांनो, आपला इतिहास जपणं हे प्रत्येक राष्ट्राचं दायित्व असतं. इतिहासातल्या घटना आपल्याला शिकवतातही आणि पुढे जाण्याची दिशाही देतात. जालियनवाला बागेसारखी आणखी एक वेदना आपण फाळणीच्या वेळीही सोसली आहे. पंजाबच्या कष्टाळू आणि दिलखुलास लोकांनी ही फाळणीची वेदना सर्वाधिक भोगली आहे. फाळणीच्या वेळी जे काही झालं त्याची वेदना आजही हिंदुस्थानातल्या प्रत्येक कोपऱ्यात, विशेषतः पंजाबमधल्या कुटुंबामध्ये आपल्याला जाणवते. कोणत्याही देशासाठी आपल्या भूतकाळातील अशी वेदनादायी घटना दुर्लक्षित करणं योग्य नाही. यासाठी भारतानं 14 ऑगस्ट रोजी दरवर्षी फाळणी वेदना स्मृती दिवस पाळण्याचं ठरवलं आहे. भावी पिढ्यांना याची आठवण करून देत राहील की किती मोठी किंमत देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. फाळणीच्या वेळच्या आने वाली पीढ़ियों को भी याद दिलाएगी कि कितनी बड़ी कीमत चुकाकर हमें स्वतंत्रता मिली. कोट्यवधी भारतीयांनी सोसलेल्या वेदना, त्रास ते समजू शकतील. को समझ सकेंगे जो विभाजन के समय करोड़ों भारतीयों ने सही थी. मित्रांनो, गुरुबानी आपल्याला शिकवते, सुखू होवे सैव कमाणिया. अर्थात दुसऱ्यांची सेवा करूनच सुख मिळतं. स्वतःबरोबरच आपल्या माणसांची वेदना समजून घेऊ, तेव्हाच आपण सुखी होऊ. अपनों की पीड़ा को भी अनुभव करते हैं. त्यामुळेच जगभरात कुठेही आज कोणताही भारतीय संकटात सापडला तर भारत संपूर्ण सामर्थ्यानिशी त्याच्या मदतीसाठी उभा राहतो. कोरोना कालखंड असो किंवा मग अफगाणिस्तानातलं वर्तमान संकट, जगानं भारताच्या मदतीचा निरंतर अनुभव घेतला आहे. ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत अफगाणिस्तानातून शेकडो मित्रांना भारतात आणलं जात आहे. आव्हानं खूप आहेत, काळ कठीण आहे, परंतु गुरुकृपा आपल्यावर कायम होत आहे. आपण लोकांबरोबरच पवित्र गुरु ग्रंथ साहेब यांचं स्वरूपही माथ्यावर घेऊन भारतात आणलं आहे. मित्रांनो, देशानं गेल्या काही वर्षात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीनुसार
देशाने अशा परिस्थितीने छळलेल्या आपल्या लोकांसाठी नवे कायदे बनवलेले आहेत. मित्रांनो, ज्या प्रकारे आज जगात परिस्थिती निर्माण होत आहे त्यावरून एक भारत श्रेष्ठ भारतचं महत्वही आपल्याला कळतं. राष्ट्र म्हणून प्रत्येक पातळीवर आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास का गरजेचा आहे, किती आवश्यक आहे, यासाठीच स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत असताना आपण राष्ट्राचा पाया मजबूत करणं, त्यावर गर्व करणं अतिशय आवश्यक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज याच संकल्पासह पुढे जात आहे. अमृत महोत्सवात आज गावागावात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण केलं जात आहे, त्यांना सन्मानित केलं जात आहे. देशात जिथेही स्वातंत्र्याचा महत्वपूर्ण टप्पा आहे त्याला पुढे आणण्याकरता एका समर्पित विचारासह प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या राष्ट्रनायकांची संबंधित स्थानं आज संरक्षित करण्याबरोबरच त्याला नवे आयामही जोडले जात आहेत. जालियनवाला बाग प्रमाणेच स्वातंत्र्यासंबंधित अनेक राष्ट्रीय स्मारकांचं नूतनीकरण सुरू आहे. अलाहाबाद संग्रहालयात 1857 ते 1947 दरम्यानच्या क्रांतिकारक घटना दर्शवणारं देशातलं पहिलं संवादी संग्रहालय दालन लवकरच पूर्ण होईल. क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांना समर्पित हे आझाद दालन सशस्त्र क्रांती संबंधित त्या काळातील दस्तावेज, काही वस्तू ह्यांचाही एक डिजिटल अनुभव आपल्याला मिळेल. याच प्रकारे कोलकात्यातही बिप्लबी भारत गॅलरीतही क्रांती चिन्हांना भावी पिढ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकर्षक बनवलं जात आहे. याआधी सरकारद्वारे आझाद हिंद फौजेचं योगदानही इतिहासाच्या मागच्या पानातून काढून समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नेताजींनी अंदमानात पहिल्यांदा जिथे तिरंगा फडकावला त्या स्थानाला ही नवी ओळख देण्यात आली आहे. सोबतच अंदमान द्वीपांची नावही स्वातंत्र्य संग्रामाला समर्पित केली आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्याच्या महायज्ञात आपल्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे. जनजाती समूहांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर गाथा आजही आपल्याला प्रेरणा देतात. इतिहासाच्या पुस्तकात यांनाही मिळायला हवं होतं तितकं स्थान मिळालेलं नाही. देशातल्या 9 राज्यांमध्ये सध्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा संघर्ष दाखवणाऱ्या संग्रहालयाबाबतही काम सुरू आहे. मित्रांनो, सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी राष्ट्रीय स्मारक असायला हवं. मला समाधान आहे की राष्ट्रीय युद्ध स्मारक आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र संरक्षण आणि देशासाठी सगळं काही ओवाळून टाकण्याची भावना जागवत आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी पंजाबसह
देशातल्या कानाकोपऱ्यातून जो हमारे शहीद झालेल्या आपल्या वीर सैनिकांना आज योग्य स्थान आणि उचित सन्मान मिळाला आहे. याच प्रकारे आपल्या पोलिसांमधले जवान, हमारे जो पुलिस के जवान हैं, आपले निमलष्करी दल यांच्यासाठी स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांपश्चातही कोणतंही राष्ट्रीय स्मारक नव्हतं. आज पोलीस आणि निमलष्करी दलांना समर्पित एक राष्ट्रीय स्मारकही देशाच्या नव्या पिढीला प्रेरित करत आहे. मित्रांनो, पंजाबमध्ये क्वचितच असं एखादं गाव, अशी एखादी गल्ली असेल ते शौर्य आणि शूरवीरतेची गाथा नसेल. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालत पंजाबची मुलं मुली भारत मातेकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांसमोर पर्वतासारखी उभी राहतात. आपला वारसा अधिक समृद्ध व्हावा यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. गुरुनानक देवजी यांचा 550वा प्रकाशोत्सव असो, गुरु गोविंद सिंहजी यांचा 350वा प्रकाशोत्सव असो, किंवा गुरु तेग बहादूरजी यांचा 400वा प्रकाशोत्सव असो, सौभाग्याची बाब अशी आहे की हे महत्वाचे टप्पे गेल्या 7 वर्षातच आले आहेत. केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे की देशातच नाही संपूर्ण जगात या पावन पवित्र पर्वांच्या माध्यमातून आपल्या गुरूंच्या शिकवणीचा विस्तार व्हावा. आपला समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत काम सुरू आहे. सुलतानपूर लोधीला ऐतिहासिक वारसा शहर बनवण्याचं काम असो, कर्तारपूर कॉरिडॉरचं निर्माण असो, हे याच प्रयत्नांचा भाग आहेत. पंजाबचा किंवा देशभरात आपली गुरुस्थान आहे, त्यांना जोडणारे मार्ग असतो, त्यांना सशक्त केलं आहे. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत आनंदपूर साहेब, फतेहगढ़ साहेब, फिरोजपूर, अमृतसर, कलानौर, पटियाला हेरिटेज सर्किट विकसित केली जात आहेत. आपला समृद्ध वारसा भावी पिढ्यांनाही प्रेरित करत राहावा आणि पर्यटनाच्या रूपात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृतकाळ पूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या अमृतकाळात आपल्याला वारसा आणि विकास सोबतीनं घेऊन पुढे जायचं आहे. पंजाबची भूमी यासाठी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहिली आहे. पंजाबनं प्रत्येक स्तरावर प्रगती करणं आज गरजेचं आहे. आपल्या देशानं दिशांनी प्रगती करायला हवी. यासाठी आपण मिळून काम करायला हवं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या भावनेसह आपण काम करत राहायला हवं. मला पूर्ण विश्वास आहे की जालियनवाला बागची भूमी आपल्याला आपल्या संकल्पांकरता सतत ऊर्जा देत राहील आणि देश आपलं लक्ष्य लवकर पूर्ण करेल. याच मनोकामनेसह पुन्हा एकदा या आधुनिक स्मारकाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.